हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत गाजरचा हेल्दी व झटपट बनणारा हलवा. आजच्या हलव्यासाठी आपण साखर नाही तर गूळ वापरणार आहोत. गाजरामध्ये विटॅमिन ए आणि अल्फा कॅरोटीन आणि बीटा कॅरोटीन ही 2 कॅरोटीनॉइड्स मुबलक प्रमाणात असतात. पण गाजरात फक्त एकच नाही तर अनेक पोषक तत्व असतात जे डोळ्यासाठी खूप फायदेशीर असतात. आणि तुम्हाला माहिती आहे, गुळामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि विटॅमिन सी असते. गूळ खाल्ल्याने चेहरा देखील उजळतो, त्यामुळे कोणतंही वय असो गूळ खाल्ला पाहिजे. म्हणून आज आपण गाजर गुळाचा हेल्दी हलवा पाहणार आहोत. आपण सर्व गाजर धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. आता आपण त्याची वरची साल सोलून घेऊया. गाजर किसायला वेळ लागतो, म्हणून आज आपण काप करून घेणार आहोत. सर्व गाजर मी कापून घेते. बारीक बारीक गाजर कापून झालेले आहेत. आता आपण कुकर ठेवूया. गॅस चालू करून घेऊया आणि कुकरमध्ये 4 चम्मच देसी घी टाकून घेऊया. आता आपण गाजर टाकूया आणि मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कुकर लावून 4 शिट्टी करूया. बघा, 4 शिट्टी झालेली आहे. कुकर थंड झाल्यावर आपण उघडला आहे आणि हे बघा, गाजर व्यवस्थित शिजलेला आहे. आपण मॅशरने सर्व गाजर मॅश करूया. थोडं पाणीही सुटलेलं आहे. व्यवस्थित मॅश करून घेऊया. 4 शिट्टीमुळे गाजर व्यवस्थित शिजलेलं आहे, म्हणून मॅश करायला वेळ लागला नाही. व्यवस्थित मॅश झाल्यावर फ्लेम चालू करून गॅसवर कढई ठेवून घेतली आहे आणि पूर्ण गाजर कढईमध्ये काढून घेतले आहे. आणि हाय फ्लेमवर आपण पाणी आटू देऊया. आपण गाजरचा हलवा हाय फ्लेमवरच करणार आहोत. पाणी आटल्यावर आपण अर्धा लिटर दूध गाजरच्या हलव्यामध्ये टाकून घेतलेले आहे. मी 1 किलो गाजर घेतले होते, तर 1 किलो गाजरमध्ये अर्धा लिटर दूध टाकले होते. आता गाजर दुधामध्ये व्यवस्थित शिजवून घेऊया. दूध आटलेलं आहे. आता आपण गूळ टाकूया. मी 1.5 वाटी गूळ टाकणार आहे. तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही जास्तही गूळ टाकू शकता. गाजर पण गोडच आहेत, म्हणून मी 1.5 वाटीच गूळ टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, हाय फ्लेमवर 10 मिनटात गूळ आटलेला आहे. आता आपण विलायची पावडर टाकून घेऊया आणि वरतून काही ड्रायफ्रूट्स टाकूया. ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर एकदा मी मिक्स करून घेतलेला आहे आणि आपला हलवा तयार आहे. हे बघा, पूर्ण हलव्यातलं पाणी, दूध सर्व आटलेलं आहे. आता मी 3 चम्मच देसी घी टाकून घेते, म्हणजे आपला हलवा चिकट होणार नाही आणि मोकळा दिसणार. याप्रमाणे आपला गाजरचा सोपा आणि झटपट हलवा तयार आहे. कशी वाटली रेसिपी हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.